वळत पुढच्या बातमीकडे. विकास लवांडे यांनी शरद पवार यांची मोदी भाग इथल्या निवासस्थानी भेट घेतली आहे. त्यांच्यावर काल शाई फेक झाली होती. या प्रकरणाची संपूर्ण माहिती त्यांनी शरद पवारांना दिली आहे. शरद पवार यांनी महासंचालक सदानंद जाते यांच्याशी मोबाईलवर संवाद साधून संबंधितांविरोधात पुढची कारवाई करण्यासंदर्भात विनंती केली आहे. तर लवांडे यांच्यावर झालेल्या शाई फेक प्रकरणाची माहिती देण्यात आली आहे. शरद पवार यांनी महासंचालक सदानंद दाते यांच्याशी मोबाईलवरून संवाद साधलेला आहे आणि संबंधितांविरोधात पुढची कारवाई करण्यासंदर्भात त्यांनी विनंती केली आहे. विकास लवांडेंनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. मोदी निवासस्थानी, मोदी बाग या निवासस्थानी त्यांची भेट घेतली आहे. त्या संदर्भात चर्चा केली आहे. काल विकास लवांडे यांच्यावर शाई फेक झाली होती. या प्रकरणात गुन्हा देखील नोंदवण्यात आलेला आहे. काल लोणी काळभोर या ठिकाणी त्यांनी ठिय्या आंदोलन सुद्धा केलं होतं. आदरणीय पवार साहेबांचा सुद्धा मला काल फोन आला होता 4 वाजता आणि मला भेटायला बोलवलं होतं रात्री, परंतु मी रात्री येऊ शकलो नाही. तिकडेच मी अडकलो होतो. मग साहेबांचा रात्री पुन्हा निरोप आला की आज सकाळी मला बोलवलं. मग मी त्यानुसार साहेबांच्या निरोपानुसार मी इथं आज आलो होतो. साहेबांनी माझ्याकडनं सगळा घटनाक्रम समजून घेतला. वारकरी संप्रदायात हे जे काय चालले त्या संदर्भातली माझी जी काय गेली महिना दीड महिना काम चालले ते समजून घेतलं. आणि मग साहेबांनी राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांना फोन लावला आणि घटनेचं गांभीर्य सांगून विकास लवांडेंना राज्यभर फिरत असतात, दौरे करत असतात, त्यांना संरक्षण द्यावं अशा प्रकारची पवार साहेबांनी मागणी पोलीस महासंचालकाकडे केलेली आहे. आणि पुणे पोलीस आयुक्तांना या गुन्हेगारांच्यावर कडक कारवाई तात्काळ करावी अशी अमितेश कुमार यांना सुद्धा फोन करून साहेबांनी कळवलं. आणि मुंबईत आज देवेंद्र फडणवीसांच्या बरोबर या विषयावर बैठक आहे असं साहेबांनी मला सांगितलं. मी आता मुंबईला चाललोय म्हणाले आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या सोबत या बैठकीत ह्या चर्चा होतील. त्यानंतर बैठकीनंतर म्हणले मी तुम्हाला काय ते कळवतो. घोर निंदा केलेली आहे. ही घटना अतिशय महाराष्ट्राच्या सुसंस्कृत अशा वारकरी संप्रदायाला शोभणारी नाही. वारकरी संप्रदायाचा नेहमीच आपण महाराष्ट्र आदर करतो आणि एखाद्या विचाराला विचारानेच उत्तर दिले पाहिजे. लवांडे साहेबांनी आमच्या जे काही विचार मांडले त्याला विचाराने उत्तर दिलं असतं तर आम्ही त्याचं असंच स्वागत केलं असतं.